चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग तुझ्या वीण नाही ग तुझे माझे सांगताना एक लीळ जाईल उभे दोन जरी पुढे दिसे दर्पणात ग आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग आली दिल मेरा सीने से जुदा होके ये तेरे सीने में चाहे रहना जिद है ये ऐसी जिसमें रजा मेरी भी है ना चाहूं रोकना तेनू है माही कहना तेनू है माही कहना मेरे इश्के दी कोई हद ना छड्डदा मैं सारी आदतां तेनू चाहण दी कदी पर ना ये कर एतबार सोनिए ना तेरा एतबार तोड़ना तेनू है माही कहना ऐसी कोई एक ना वजह तुझे है पाने की अनगिनत सी है ये सारी ख्वाहिशें दीवाने की क्या तेरा ख्याल है ये जाने बिन भी मेरा दिल झूमने लगा खुशी में तेरे मिल जाने की तेरे मिल जाने की तेनू है माही कहना माही कहना मेरे इश्के दी कोई हद ना छड्डदा मैं सारी आदतां तेनू चाहण दी कदी पर ना ये कर एतबार सोनिए ना तेरा एतबार तोड़ना तेनू है
पे जो है मेरे खुशी ये ताजी ताजी सी, तुझसे ही तो है खिली और खोई हर नाराजी भी है। तेरे दीदार में क्या जाने ऐसी बात जो आंखें मेरी देखने तुझे है रहती राजी सी, हर पल रहती राजी सी। तैनू है माही कहना, तैनू है माही कहना, मेरे इश्के दी कोई हद ना, छड्डदा मैं सारी आदतां, तैनू चाहण दी कदी पर ना, ये कर एतबार सोनिए ना तेरा एतबार तोड़ना। दिल मेरा सीने से जुड़ा होके ये तेरे सीने में चाह रहना, जिद है ये ऐसी जिसमें रजा मेरी की है ना चाहूँ इकडे मुंबईला आली होती ती आणि त्यानंतर एका महिन्यानंतर ती ट्रान्सफॉर्मेशन करून आली। हा रात्री गेलेला फोर व्हीलर घेऊन पिकअप करायला गेले त्यावेळी पहिली झाली त्यावेळी भाऊ आपला फिदा झाला वन शॉट भाऊ हसला असं നാടിൻ നന്മകനെ പൊന്മകനെ മുത്തായവനെ നിന്നും സൂര്യനും ചന്ദ്രനും ഒന്നായവനെ കാലം കാത്ത് വച്ച രക്ഷകനെ സംഹാരകനെ ഞങ്ങൾ കണ്ണനായി വന്നവനെ ഭയമേ മാറിപ്പോ നീ അണ്ണൻ വന്നാൽ തുമ്പിട്ടുന്നില്ല ഇരുട്ടിൽ സിറ്റി വാഴും രാജാവുക്ക് എല്ലാരും സുല്ല ഇവനെ തൊഴുവാനായും ജനത്തിരക്ക് കാലം എടുത്തു വച്ചാൽ സ്വർഗം പോലും മണ്ണപ്പേട് When I came back and went back to receive her at the airport, तेव्हा जेव्हा हिला बघितलं तेव्हा वाटलं की I would like to know more about this girl. So त्यानंतर आम्ही 3 ते 4 महिने डेट भेटत होतो म्हणजे ऑलमोस्ट डेली ट्वाइस अ वीक भेट होतो. एव्हरी वीकेंड आम्ही डेट्सवर जायचो आणि बाय द एंड ऑफ द समर we knew that I knew actually that she's the one for me. मन धागा 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 ऐसे बुना रे, संग लागा 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 तुझको चुना रे, मैं जो तन्हा तन्हा धड़का शोर बना रे, सुर तेरा मेरा जुड़ के राग बना रे, सारे रे सा मन धागा 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 ऐसे बुना रे, संग लागा 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 तुझको चुना रे।
बिखरा उधड़ा मैं जो फिर से तो क्या होगा उंगली पे तेरी मुझको मांझा बना उड़ जा मन धागा 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 ऐसे बुना रे संग लागा 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 तुझको छूना रे She is the one for me. So 23 समरपासूनच मी प्रपोज कसं करायचं हा विचार माझ्या मनात होता. सो मी असं प्लॅन केलेलं की हिच्या बड्डेलाच प्रपोज करायचं. आय थिंक त्या आसपास सत्यप्रेम की कथा त्यातलं मला एक गाणं आवडायचं की आज के बाद. तर ते सारखं मला आवडत होतं की हे जेव्हा मी प्रपोज करेन हा गाणं लावेल. फुल प्रॅक्टिस करायचं. असं गाडीमध्ये बसलो कुठे फिरायला जातोय तर नेहमी मी सॉंग्स वगैरे चेंज करते, रोज ड्राईव्ह करतो. आता जेव्हा त्या प्रपोजल टाइम आलेला डेली तो पहिले हे गाणं लावायचं. मग आता तू हे गाणं संपलं की तुला काय करायचं आहे कर. त्याचं 1.5 महिन्यापासून मी हे गाणं ऐकत होते. त्याच्या डोक्यात प्लॅनिंग चालू होती की हे गाणं प्रपोजलला टाकायचं. मला ॲक्च्युली खूप सरप्राईजेस देतो. त्यामुळे मला माहिती होतं माझा बर्थडे हा असाच जाऊ देणार नाही. काही ना काही असेल, प्रपोजल असेल हे एक्सपेक्टेड नव्हतं, बट काहीतरी प्लॅन केलं असेल त्याने एवढं मला वाटत होतं. मी ॲक्च्युली एक मॅजिक शो प्लॅन केला होता. एका टीमला हायर केलं होतं. सो प्लॅन असा होता की आम्ही दोघं असं वॉक करत जात आहोत त्या हॉटेल आसपास आणि ते मॅजिक ग्रुप आम्हाला भेटणार आणि आमच्याबरोबर एक शॉर्ट व्हिडिओ यांच्या प्रमोशनसाठी ते आमच्यावर शूट करणार होते. असा एक प्लॅन होता. आणि बाय द एंड ऑफ द मॅजिक शो आय गो ऑन माय नीज अँड प्रपोज. आणि हे मला माहीत होतं की कसं जाणार आहे. अँड वेन द शूट स्टार्टेड मी हिला काय सांगितलेलं की आपलं 8 वाजता एक डिनर बुकिंग आहे चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आणि शी वॉज एक्सपेक्टिंग की डिनरमध्ये मी काहीतरी स्पेशल करेन. सो जेव्हा मी प्लॅन केलं होतं की हे मॅजिक शो आणि त्यांनी जेव्हा मला अप्रोच केलं की वी वूड लाईक टू शूट अ व्हिडिओ विथ यू बिकॉज यू गायज आर लुकिंग ग्रेट टुगेदर, हिच्या मनात होतं की मी डिनरमध्ये काहीतरी प्लॅन करेन. सो शी ॲक्च्युली रिजेक्टेड. शी ॲक्च्युली सेड त्या मॅजिक शोवाल्यानं की आम्हाला जायचं आहे डिनरला, तुम्हाला किती वेळ लागणार आहे सांगा. आणि मला असं होतं की डिनर प्लॅन तर नाहीच आहे, हिला काय. आणि ही तर कम्प्लीट घड्याळाकडे बघत कधी एकदा संपते. पण मला माहित होतं ना मॅजिक शो एंड झाल्यानंतर मी प्रपोज करणार होतो. आणि तो एक जवळपास 5 ते 6 मिनिटाचा शो होता. आणि जेव्हा मला माहीत होतं की पुढच्या मिनिटात असं होणार आहे तो आम्हाला जरा भरून आलेलं. आणि ही जशी सरप्राईज झाली होती, ही एवढी सरप्राईज होती की ही येस पण म्हणाली. डायरेक्ट हात पुढे गेला, हावऱ्यासारखं रिंग घेतली माझी. आणि त्यानंतर 2 तास जे जगाला फोन करून हिनं सांगितले. मी कट्ट्यावर मित्रांशी बोलत आणि गेम खेळत बसलो. ही कंटिन्युअस 2 तास मित्रांशी बोलत होती. एकाला फोन लावला दुसऱ्याला फोन लावला तिसऱ्याला, सेम स्टोरी रिपीट, सेम स्टोरी. मी मध्ये तिला पाणी पण आणून दिलं. म्हणजे वेगस मध्ये आम्ही क्लब मध्ये मी फोनवर आहे आणि रोहन आजूबाजूला वाट बघतोय कधी माझं संपतंय. सौंपूं तो तुझको ये दिल संभाले रखा था, तेरा ही होना था. शायद ये पहले से लिखा था, मेहंदी के रंग से दिल का रंग मिल जाने दे यार.